विविध विभागांमध्ये जेव्हा भरती प्रक्रिया निघते, तर त्या ठिकाणी महिलांकरिता रिक्त जागा असतात आणि त्या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या रिक्त जागांसंदर्भात प्रश्न पडलेले असतात. तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा काही ज्या रिक्त जागा असतात, त्या संदर्भात सुद्धा कशा पद्धतीने अप्लाय करायचं, काय कोणते कागदपत्र, प्रमाणपत्र, तर त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. आणि ही जी माहिती आहे, ही माहिती महाराष्ट्र शासनाचा जो शासन निर्णय आहे 25/5/2001 चा तो तुम्हाला महाराष्ट्र शासनाची जी वेबसाईट आहे त्यावरती सुद्धा पाहायला भेटेल. तर हा जो निर्णय आहे शासकीय, निमशासकीय व शासन अनुदानित संस्थांमधील सेवांमध्ये भरतीसाठी महिलांकरिता 30% जागा आरक्षित ठेवणेबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांचा दिनांक 25/5/2001 चा हा शासन निर्णय आहे. नेमकी काय सांगितलं या शासन निर्णयामध्ये ते आपण 7 इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. तर ही जी माहिती आहे, ही माहिती आणि याच संदर्भात आणखी सुद्धा भरपूर जे शासन निर्णय आहे ते सुद्धा तुम्हाला 7 इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटतील. तर या माहितीचा निश्चितच उपयोग जो आहे भरती प्रक्रियेमध्ये किंवा इतर ज्या प्रक्रिया असतात की जिथे महिलांकरिता आरक्षण असतं त्या ठिकाणी निश्चित या माहितीचा उपयोग होईल. तर निर्णय जो झालेला आहे त्या निर्णयाविषयी आपण बघणार आहोत. शासन निर्णयामध्ये काय सांगितलं आहे त्याचं सर्व सविस्तर साध्या सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरण आपण बघणार आहोत. तर निर्णय आपण बघूयात. शासकीय, निमशासकीय व शासन अनुदानित संस्थांमधील सेवांमध्ये भरतीसाठी महिलांकरिता 30% जागा दिनांक 1 एप्रिल 1994 पासून राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. सदर 30% आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत परिशिष्ट 1 मध्ये नमूद केलेल्या शासन निर्णयाद्वारे वेळोवेळी सूचित निर्गमित केलेल्या आहेत. सदर सर्व शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत असून महिलांच्या 30% आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत खालीलप्रमाणे एकत्रित आदेश देण्यात येत आहे. हा शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी महिलांच्या 30% आरक्षणासंदर्भात करण्यात आलेली कार्यवाही ही परिशिष्ट 1 मध्ये नमूद केलेल्या शासन निर्णयानुसार करण्यात आलेली आहे, असे समजण्यात यावे. आता त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे या शासन निर्णयामध्ये आरक्षणाची व्याप्ती, अटी व शर्ती. तर त्यामध्ये 15 अटी व शर्ती दिलेल्या आहे. त्या सर्व 15 अटी व शर्तींची एक अट, एक शर्त जी आहे ती आपण समजून घेणार आहोत. तर त्यामध्ये पहिली जी अट आणि शर्त आहे तशीच व्याप्ती आहे त्यामध्ये आपण आता माहिती बघत आहोत. शासकीय, निमशासकीय व शासन अनुदानित संस्था यांच्या सेवेत नियुक्तीसाठी महिलांकरिता 30% जागा आरक्षित ठेवण्यात येत आहेत. दुसरी महत्त्वाची अट आहे महिलांच्या सदर आरक्षणाची अंमलबजावणी करताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, म्हणजेच NTA, त्यानंतर भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग आणि खुल्या प्रवर्ग यांच्यासाठी जी पदे उपलब्ध होतील त्या पदांपैकी त्या प्रवर्गातील महिलांसाठी 30% जागा राखीव ठेवण्यात याव्यात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे महिलांचे आरक्षण हे समांतर आरक्षण राहील व ते कार्यान्वित करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रक क्रमांक SRV 1097 प्रक्र 31/98/16 दिनांक 16/3/1999 मधील मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी प्रत सोबत जोडली आहे. सदर मार्गदर्शक सूचनांमध्ये सामान्य प्रशासन विभागाकडून काही बदल केल्यास सदर बदल आपोआप लागू होतील. त्यानंतर चौथी सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे महिलांसाठी विहित करण्यात आलेले सदर 30% आरक्षण हे फक्त सरळ सेवा भरतीसाठी अनुज्ञेय राहील. त्यानंतर पाचवा महत्त्वाचा मुद्दा आहे महिला आरक्षण हे समांतर आरक्षण विशेष आरक्षण असल्यामुळे ते आडवे आरक्षण आहे. समांतर आरक्षण हे कप्पीकृत आरक्षण असल्यामुळे पदे भरण्यापूर्वी, पदे निश्चित करताना तसेच भरतीची जाहिरात देताना त्या जाहिरातीत महिला आरक्षणानुसार
येणाऱ्या राखीव पदांची संख्या, सामाजिक आरक्षण म्हणजेच उभे आरक्षण यांच्या जसे की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, क, ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग प्रत्येक वर्गांमध्ये निर्देशित करावी. त्यानंतर 6वा महत्त्वाचा मुद्दा आहे महिलांसाठीचे सदर आरक्षण हे मागासवर्गीयांचे आरक्षण ज्या ज्या ठिकाणी लागू आहे त्या सर्व ठिकाणी लागू राहील. त्यानंतर 7वा महत्त्वाचा मुद्दा या शासन निर्णयातील आहे भरतीच्या वर्षात त्या त्या प्रवर्गातील महिला उमेदवार उपलब्ध झाल्या नाहीत तर सदर आरक्षण इतर अदलाबदल न करता त्या त्या प्रवर्गातील पुरुष उमेदवारांमार्फत भरण्यात यावे. त्यानंतर 8वा महत्त्वाचा मुद्दा महिलांच्या आरक्षणाचा अनुशेष पुढे ओढण्यात येऊ नये. त्यानंतर पुढचा मुद्दा खुल्या प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती कुटुंबातील म्हणजेच क्रिमिलेअर महिला सदस्यांना महिलांसाठी असलेले 30% आरक्षण अनुज्ञेय राहणार नाही. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील इतर मागासवर्ग, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड या प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती अथवा गटातील महिला सदस्यांना महिलांचे 30% आरक्षण अनुज्ञेय राहणार नाही. 10वा महत्त्वाचा मुद्दा आहे खुल्या प्रवर्गातील ज्या व्यक्तींचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी येणारे एकूण वार्षिक उत्पन्न सलगच्या मागील 3 वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी ₹2,00,000 किंवा त्यापेक्षा अधिक असेल ती व्यक्ती कुटुंब उन्नत आणि प्रगत व्यक्ती गट म्हणून समजण्यात येतील. या संदर्भातील कुटुंबांच्या व्याख्येमध्ये विवाहित महिलेच्या बाबतीत पती व पत्नी व मुले यांचा समावेश राहील आणि अविवाहित मुलीच्या संदर्भात आई, वडील व अविवाहित भावंडे यांचा समावेश राहील. परंतु आता हा जो निर्णय आहे 2001 साली झालेला आहे. त्यानंतर आर्थिक जे उत्पन्नाच्या ज्या अटी आहे त्या वेळोवेळी बदललेल्या आहे आणि यापुढे सुद्धा आर्थिक उत्पन्नाच्या ज्या अटी असणार आहे त्या वेळोवेळी बदलणार आहे. त्यामुळे 2,00,000चं जे उत्पन्न यामध्ये दिलेलं आहे ते आता बदललेलं आहे. त्याचाही सेपरेट शासन निर्णय जो आहे तोही आपण आपल्या 7 इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलवरती माहिती त्याची घेतलेली आहे. तो पण तुम्ही पाहू शकता की आर्थिक उत्पन्न किती पाहिजे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे 11वा इतर मागासवर्ग, भटक्या जमाती क आणि भटक्या जमाती ड यांच्याकरिता उन्नत आणि प्रगत ज्या व्यक्ती अथवा गट म्हणजेच क्रिमिलेअर बाबत सामाजिक न्याय विभागाने वेळोवेळी निश्चित केलेले निकष व अटी लागू राहतील. म्हणजे आत्ताच आपण बघितलंय का क्रिमिलेअरच्या ज्या काही अटी असणार आहेत दरवर्षी त्या अटी लागू राहतील. म्हणजे उत्पन्न दरवर्षी ते वाढत जातं आणि त्या अटीसुद्धा त्या पद्धतीने त्या वाढत जाणार आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभागामार्फत इतर मागासवर्गासाठी उन्नत आणि प्रगत व्यक्तिगट क्रिमिलेअर याबाबतची उत्पन्न मर्यादा वाढविण्यास सदर वाढीव उत्पन्न मर्यादा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आपोआप लागू राहील. मागासवर्गीयांचे आरक्षित प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग यांना सेवा भरतीसाठी जे सेवा भरती नियम, अटी व शर्ती लागू आहे तसेच सेवा भरती नियम, अटी व शर्ती त्या त्या प्रवर्गातील महिलांसाठीच्या आरक्षणासाठी लागू राहतील. महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण महिला व बाल विकास विभागामार्फत करण्यात यावे. महिलांच्या आरक्षित पदाच्या लाभाकरिता उमेदवार महाराष्ट्र राज्याचा सर्वसाधारणपणे रहिवासी असावा.